स्वागत आहे आपलं. आता आपण बघूया दादांकडून वारीचा काय अनुभव आहेत. किती वर्ष झाले दादा आपण वारी करत आहे? माझं दुसरं वर्ष आहे भाऊ. कसा वाटतं आनंद? एक नंबर. खाण्यापिण्याची व्यवस्था? एक नंबर. खाण्याची व्यवस्था, चहा पाणी सर्व राहिली, झोपणं व्यवस्था चांगली आहे. पाणी पिणे खाणे सोबतच आहे. औषधी एक नंबर. बंद काही तकलीफ होते का रस्त्याने? नाही, तपले होते पण डॉक्टर किट सर्व मेडिकल सोबत असते भाऊ आमच्या. सोबत असते का? हो, आनंद भरपूर आहे. भरपूर आनंद. वारी खाण्यापिण्या राहण्या काय टेन्शन नाही, एकदम व्यवस्थित आहे. कसं वाटतं वारीमध्ये आल्यावर? एक नंबर. भारी आनंद मंगल. तुमचा आनंद आनंद. आता इथून किती लांब जायचं आहे आपल्याला? पाळशिंगला जायचं आम्हाला. मुक्काम आहे का तिथं? मुक्काम संध्याकाळचा. आता तुम्ही दुसरी वारी करताय तुमची? हो, दुसरी. आता मग अजून समोर किती वाऱ्या करणार आहे तुम्ही? अजून 3-5 वारी संपूर्ण करायच्या, पूर्ण करायच्या. त्याच्यानंतर करायचं नाही की करायचं? वा वा करू. करू भगवान. हां, भगवान दया करू. विठ्ठलाची कृपा. आता तुम्ही तुमच्या सोबत जे आमचे चॅनल पाहतात त्यांना काय सांगता तुम्ही? त्यांना काय सांगणार, वारी करण्यानं बाबा चांगला आनंद भेटते. तरुणांना काय सांगायचं आहे? तरुण हेच सांगायचं, व्यसन न करता वारी द्यायचं, आपलं जीवन आनंददायक झालं पाहिजे असं करायचं आहे. बंद खाणे पिणे नाश्ता गिष्टा सगळं सगळं दिंडेकरणे हे लोक दिंडेकरीच असते सर्व. तुमच्या जेवणामध्ये काय काय राहतं खाण्याच्या व्यवस्था? खाणे असलं गोड आयटम सर्व लागते. जिलेबी राहते, शिरा राहते, सर्व राहते. पोहे. तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आला तुम्हाला माऊलीचा? सर्वच काय अनुभव आला जीवनात. सर्व संबंध नाही आपल्या घरी. परिवार सुखी आहे, मुलबाळ चांगले आहे, सर्व काही चांगलं. 2 मुले. मुलगा मुलगी? मुलगा मुलगी. शेती करता का तुम्ही? शेती करतो भाऊ. शेती सोडून इकडे वारीकडे कसं का? हा आनंद वेगळाच आहे ना. शेती तसं आहेच ना, जन्मजन्माचा. शेती पेरली का तुम्ही? पेरली कपाशी लावली. कपाशी लावली. तुम्ही केली की घरच्यांनी केली? मीच केली, कपाशी लावून आलो आहे. ठीक आहे. हा. जय हरी विठ्ठल. जय हरी. आपल्या मुक्ताईच्या सहभागीमध्ये किती वारकरी आपल्या पालखीमध्ये सहभागी होणार झालेले? त्या मुक्ताईसोबत कमीत कमी 25च्या आसपास लोक आहे. बाया माणसं सुद्धा मुक्ताईसोबत आहे वारीवर. सुरक्षा आणि वैज्ञानिक संस्था काय तयार? शासनाची सुद्धा आहे, आपल्या संस्थेची सुद्धा आहे. सुरक्षा भरपूर आहे, कोण्याच गोष्टीची चिंता नाही. संत मुक्ताची श्रद्धा कशी निर्माण झाली? संत मुक्ताबाईची श्रद्धा म्हणजे अशी आहे की भावा भक्तीने सगळे लोक आनंदाने राहत आहे आणि कोण्याच गोष्टीचा आम्हाला धोका नाही. मुक्ताई बरोबर आम्हाला सोबत घेऊन जाते. आम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही, खायची ना प्यायची, सगळं मुक्ताई सोबत व्यवस्था होते. वारीमुळे आपल्या जीवनात काय बदल झाला? जेवणामध्ये आनंद आहे. एवढ्या वारीच्या मध्ये जे सुख भेटते, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, हे सुख कुठेच नाही जगाच्या पाठी, फक्त संत मुक्ताबाईच्या वारीमध्येच मिळते. आपल्या दृष्टीत वारीचा अर्थ काय आहे? वाटचा वर्षा फक्त आमच्या जीवनाला आनंद भेटतो, हाच फायदा आहे आमचा, दुसरा काही नाही. बाबा किती वारी करत आहे तुम्ही? आमची कमीत कमी आता जीवनापासून तर हे पायदल 5वी आहे आणि अनेक वर्षापासून चालूच आहे. म्हणा हरी हरी. पंढरी सिजारे आल्यानो संसारा, पंढरी सिजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय मुक्ताई, जय मुक्ताई, जय मुक्ताई. रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटतंय वारीमध्ये आल्यावर? एकदम बढिया वाटतं. बळे वाटतंय. संत हो. मुक्ताई आपली काय कृपा आहे? संत मुक्ताईची तुमच्यावर मुक्ताबाईची खूप कृपा आहे आमच्यावर. किती खूप वारी करत आहे माऊली तुम्ही? दुसरी वारी आहे माऊली. पहिल्या वारीमध्ये कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. मस्त वाटलं. हो. मग आता कसं वाटत? एकदम छान, तुमची सुविधा खाण्यापिण्याची, एकदम बढिया आहे. एकदम काहीच वांधा नाही. राहण्यापिण्याची, सगळी व्यवस्था आहे. गिमार वगैरे काहीच नाही. कुठल्याही माऊलीच्या कृपेने काहीच कोणत्याच गोष्टीचा त्रास दवाखाना नाही. वगैरे आहे का तुमच्या? काहीच नाही. हो, सर्व आहे. सर्व सुविधा आहे. आता तुमच्यापासून आता हे जे तरुण आहे, मुलं आहेत, ते व्यसन करतात, ते गावामध्ये फिरतात, त्यांना काय सांगता तुम्ही? त्यांना तर सांगलं जाईल ना की बा असं व्यसन करायचं नाही. वारीमध्ये काय घडलं तुमच्या जीवनामध्ये ते सांगू शकता का तुम्ही? काय बदल घडला? बदल म्हणजे खूप बदल आहे ना. बदल सारखंच आहे. सांगू शकता तरुणांना की वारीमध्ये यायचं नाही यायचं? हो, मग सांगून यायचं पण तरुणांना. ठीक आहे मग.